नमस्कार. वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. वटपौर्णिमेचा उपवास करताना नेमकं काय खावं आणि काय टाळावं असा प्रश्न अनेक महिलांना पडतो. आज मी सांगणार आहे उपवासात खाण्यासाठी काही सोपे आणि पौष्टिक पदार्थ. सर्वात प्रथम दूध आणि फळे. उपवासाच्या दिवशी दूध, केळी, सफरचंद, पपई, डाळिंब अशी फळे खाऊ शकता. यामुळे शरीराला ऊर्जा मिळते आणि अशक्तपणा जाणवत नाही आणि त्यासोबतच दूध पण घ्या. दुसरी गोष्ट, साबुदाण्याचे पदार्थ. साबुदाणा खिचडी, साबुदाणा वडा किंवा साबुदाणा खीर खाऊ शकता. शेंगदाणे आणि बटाटे घातल्याने पोटही भरतो, त्यामुळे तुम्ही साबुदाणा वापरू शकता. तिसरी गोष्ट, सुका मेवा. बदाम, काजू, अक्रोड, मनुका यांचे थोड्या प्रमाणात सेवन करा. हे शरीराला आवश्यक पोषण तत्वे देतात, तर हे तुम्ही खाऊ शकता. चौथी गोष्ट, रताळे आणि उपवासाचे पदार्थ. उकडलेले रताळे, राजगिऱ्याची भाकरी, शेंगाड्याच्या पिठाची थालीपीठ किंवा उपवासाची खिचडी खाऊ शकता. पाचवी गोष्ट, भरपूर पाणी प्या. उपवासात शरीर हायड्रेट राहणे खूप महत्त्वाचे आहे. नारळ पाणी, ताक किंवा लिंबू पाणी घेऊ शकता. वटपौर्णिमेचा उपवास श्रद्धेने करा, पण आपल्या आरोग्याची काळजी घ्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.